ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये चर्चा करा। बीएमसी निवडणुकीमध्ये पवारांची राष्ट्रवादी मनसेसोबत जाणार का? चर्चांना उधाण। काँग्रेस पक्ष अमिबासारखा संदीप देशपांडे यांची जहरी टीका। तर रंग बदलण्यापेक्षा आव्हानं झेलत अमिबासारखी तग धरण्याची आमच्याकडे क्षमता। सचिन सावंत यांचा पलटवार। मनसेला सोबत घेण्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद। मनसेसाठी वर्षा गायकवाड यांचा नकार, वडेट्टीवारांचा मात्र होकार। मनसेसोबत विचारधारा जुळत नाही, पण भाजपा विरोधात एकत्र येणं गरजेचं, वडेट्टीवारांचं वक्तव्य। अमित साटम यांच्या असलम शेख यांच्यावरील विधानावरून काँग्रेस आक्रमक। साटम यांच्या मुंबईमधल्या कार्यालयाच्या बाहेर काँग्रेसचं आंदोलन। काँग्रेस भाजप कार्यकर्ते आक्रमक। शिंदेंच्या मंत्र्यांना फडणवीस ऑपरेट करत आहेत। शिंदेंचे मंत्री आज न उद्या भाजपमध्ये जाणार, अंबादास दानवेंचा दावा। मी स्टार प्रचारक आहे, मग हिशोब कशाला? खर्चाचा विचार करू नका, गडचिरोलीमधील प्रचार सभेत चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान। बोगस मतदार नोंदणीचा आमदार निलेश राणेंकडून पर्दाफाश। कणकवलीमधील समीर नलावडेंच्या घरात पत्त्यावर चक्क मुस्लिम मतदारांची नोंद। पिंपरी चिंचवडमध्ये माजी नगरसेवकासह तब्बल 1261 मतदारांची नावं यादीमधून गायब। पंकज भालेकरांचं नाव मतदार यादीमधून वगळलं। यामागे भाजपचा हात, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या भालेकरांचा आरोप। अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणावरून मराठी अमराठी वाद पेटला। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर भाजपाचं सुदबुद्धी द्या आंदोलन। तोंडाला काळ्या पट्ट्या लावून अमित साटम सहभागी। भाजपच्या सद्बुद्धी द्या आंदोलनाला मनसेकडून प्रत्युत्तर। अटल बिहारी वाजपेयींच्या प्रतिमेला अभिवादन करून मनसेचं भाजपाला उत्तर। तर अर्णव खैरेच्या मृत्यूवर भाजपचं नीच राजकारण सुरू। संदीप देशपांडेंचा हल्लाबोल। वर्ध्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ। गौतमीच्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी खुर्च्या तोडल्या, पडदे फाडले। गर्दीमुळे नियोजन कोलमडल्यानं प्रेक्षकांचा गोंधळ। नाशिकच्या निफाड तालुक्यात 2 बिबटे जेरबंद, तर पुण्यातही एका बिबट्याला जेरबंद करण्यामध्ये यश। नागरी वस्तीमध्ये बिबटे शिरल्यानं परिसरामध्ये भीतीचं वातावरण। सिडकोकडून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर 4508 ग्रहांची गृहनिर्माण योजना जाहीर। अर्जदारांना स्वतःच्या पसंतीची सदनिका निवडण्याची सुवर्ण संधी। आजपासून ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू। केंद्र सरकारकडून कामगार कायद्यामध्ये ऐतिहासिक बदल। 29 जुने कायदे रद्द करून 4 नव्या कामगार संहिता लागू। वर्षाच्या सेवेनंतरही ग्रॅज्युएटीचा हक्क। नोकरी पगारासह सुरक्षेची नवी हवी। देशातील कोट्यवधी कामगारांना फायदा। अल-फलाह विद्यापीठाचं गेल्या दशकापासून दहशतवाद्यांशी नातं। 2008च्या बॉम्बस्फोटामध्ये अल-फलाह विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती। दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर। अल-फलाह विद्यापीठामध्ये शैक्षणिक उपक्रमांच्या नावाखाली केमिकल्स आणि साहित्य बाहेर आणल्याचा संशय। पीठ गिरणीमध्ये युरिया दळायचा दहशतवादी डॉक्टर मुजम्मिल, चौकशीमध्ये माहिती उघड। मध्य प्रदेशमधील उमरती गावात बेकायदेशीर शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यावर पुणे पोलिसांचा छापा। 4 कारखाने पुणे पोलिसांकडून उद्ध्वस्त। 47 जणांना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात। जम्मू काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी ड्रोनची हालचाल। जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात दिसले पाकिस्तानी ड्रोन। शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर कॅन्डल मार्च। शाळा प्रशासनावर पालकांची नाराजी। दोषींना अटक करून शौर्यला न्याय देण्याची मागणी।